नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर मैत्रिणींनो, तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला असेल, खूप जास्ती प्रमाणात मैत्रिणींनी बघितला. तर मैत्रिणींनो, उंबरठ्यावरती हळदीचं लेपन का करावं, तर मी त्याचा सेपरेट असा शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे. पण तुम्ही जर माझे लॉंग व्हिडिओ बनवत असाल तर तुमच्यासाठी हळदीला धार्मिक शास्त्रामध्ये खूप जास्त प्रमाणात पवित्र असं मानलं गेलेलं आहे. त्यानंतर घरात जर राहू दोष असेल तर तो काढण्यासाठी, म्हणजे राहूने घरात प्रवेश करू नये यासाठी उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करावं. त्यानंतर आपण दारावरती शुभ आणि लाभ हे गणपतीच्या पुत्रांना बऱ्याचदा विराजमान करत असतो, म्हणजे दरवाजावरती उंबरठ्यावरती कुठेतरी शुभ लाभ असतं, तर ते शुद्ध पवित्र राहावेत म्हणून. त्यानंतर हळद ही महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे जर हळदीचं लेपन तुम्ही दारावर केलेलं असेल तर घरात सकारात्मकता राहते कायमस्वरूपी आणि तो आनंद टिकून राहतो. सुख समृद्धी शांती आपल्या दारावरती कायम नांदत राहते, त्यामुळे घरात नांदते. त्यानंतर असं म्हटलं जातं की जर तुमचं दरवाजा सुशोभित असेल तर कोणीही म्हणतं ना, बघ बाई किती सुंदर रांगोळी काढली, किती सुंदर दिसतंय, हिचं दार इतकं सुंदर आहे तर घर किती सुंदर असेल. जसं माणसं विचार करतात तसंच देवसुद्धा हा विचार करत असतो की ही जर उंबरठा इतका सुशोभित आणि इतका सुंदर ठेवत असेल तर घर किती सुंदर ठेवत असेल किंवा देवघर किती सुंदर ठेवत असेल. तर त्याचमुळे तुमचा उंबरठा सुशोभित करावात, आवर्जून आणि कायमस्वरूपी करावा. याचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, तो नक्की बघा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर मैत्रिणींनो, आज मला घरातले छोटे मोठे कामं आवरायचे होते, पसारा आवरायचा होता. बरंच दिवस झालं कलरचं काम झालेलं आहे, पण बऱ्याचशा गोष्टीमध्ये येऊन गेल्या, बऱ्याचशा गोष्टी करायच्या होत्या. त्यामुळे मग आपण म्हणतो ना, डीप क्लिनिंग किंवा डीप ऑर्गनायझेशन माझ्याकडनं झालेलं नव्हतं, म्हणजे फाईन ऑर्गनायझेशन झालं नव्हतं व्यवस्थित करून. तर मग आज मी ते करून घेतलं आणि काही गोष्टी अजून करायच्या आहेत, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे, कारण बऱ्याच जणी आहेत ज्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघतात पण अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे. तर सबस्क्राईब कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. माझं जिथे नाव येतं स्नेहलता संदीप, तिथेच बाजूला सबस्क्राईब हे तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये दिसत असेल त्यावरती प्रेस करायचं आहे आणि त्या बाजूला तुम्हाला लगेच बेलचं नोटिफिकेशन दिसत असेल त्यावरती प्रेस करायचं आहे. म्हणजे माझं चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही नोटिफिकेशनचं प्रेस केलेलं असेल तर माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी मिळत जातील आणि अपडेटसुद्धा येतील. तर स्वतःचं घर नीट नेटकं स्वच्छ क्लीन ठेवणं, म्हणजे फक्त दाराचा उंबरठा स्वच्छ ठेवला म्हणजे सगळं झालं असं नाही, तर तुम्हाला तुमचं घरसुद्धा ऑर्गनाईज ठेवायला लागतं बऱ्याचदा. आणि माझं तर काय होतं माहिती का, मी जेव्हा घर आवरते ना तेव्हा घरी कुणीच येत नाही, पण जेव्हा माझ्या घरात भरपूर सारा पसारा असतो त्याच वेळेस नेमकं कोणीतरी येतं. असं कुणाकुणासोबत होतं मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर मध्ये 2-3 दिवस माझे व्हिडिओज आले नव्हते. त्याचं कारण तब्येत बरी नव्हती, घसा खूप बसलेला होता, व्हॉइस ओव्हर करता येत नव्हता आणि कोणताही व्हिडिओ शूट केलेला नव्हता मी, त्यामुळे मी व्हिडिओ शेअर करू शकले नव्हते, त्याबद्दल क्षमस्व. पण रेग्युलर आपले व्हिडिओज येत आहेत, बऱ्याच जणी आता खूप छान प्रतिसाद देत आहेत. तर असाच तुमचा सगळ्यांचा प्रतिसाद असावा. तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ हवेत याबद्दलही मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला होता. मला तरी असं वाटते की मी जे धार्मिक गोष्टींबद्दल व्हिडिओ बनवते, म्हणजे देवपूजा कशी करावी, मी ही देवपूजा का करते, कशासाठी करते, म्हणजे यातनं काय होतं, हे जे मी व्हिडिओ बनवते ना ते तुम्हाला जास्ती आवडतात. त्यामुळे मला असं वाटतं की तीच सिरीज सुरू करावी की काय, कारण तुम्हाला जे आवडते ते तुमच्यासमोर सादर करणं हे माझं काम आहे. त्याचमुळे तुम्हाला जर धार्मिक व्हिडिओ आवडत असतील तर मी ते सुद्धा करायला तयार आहे. पण मला एक कमेंट करून तुम्ही तसं सांगावं. तर बाकी सगळ्या गोष्टी आवरून झाल्या होत्या माझ्या. त्यानंतर गादी वगैरे सेट करून घेतली व्यवस्थित.
बेडशीट वगैरे व्यवस्थित करून घेतलं. सगळ्या गोष्टी तुमच्या जागच्या जागी ठिकाणी व्यवस्थित पाहिजेत, तर एक टापटीपपणा आपल्या घराला राहतो असं म्हणता येईल. आणि जेव्हापासून कलर झालेला आहे तेव्हापासून मीही प्रयत्न करते की माझं घर किती जास्त ऑर्गनाईज मला ठेवता येईल. आता असं झालं आहे की घरात वस्तू खूप झालेल्या आहेत आणि स्टोरेजचं सामान जे आहे आमच्याकडे, म्हणजे जसं कपाट असेल, वरती लॉफ्ट बनवलेले असतील किंवा एक्स्ट्राचं स्टोरेज ठेवण्याचा जागा असेल, ते कमी झालं आहे असं झालं आहे. त्यामुळे मी जास्तीत जास्त सामान मला कसं कमी करता येईल याचा विचार करते. तर ते जर मला शक्य झालं किंवा ज्या गोष्टी मला घरात नको आहेत, आणि आपण सगळ्यांनीच ते करायला पाहिजे की आपल्याला ज्या गोष्टी घरात नको आहेत त्या गोष्टी लगेच काढून बाजूला कराव्यात. बघू शकता या पद्धतीने माझा बेड वगैरे साफ करून झाला आहे. त्यानंतर एक टिप मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. आपल्या घरात बरेच असे सॉक्स वगैरे असतात, खूप सॉक्सच्या जोड्या असतात ज्या आपल्याला ऑर्गनाईज नाही करता येत. तर त्या कशा करू शकतात, अगदी छोटीशी टिप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करून कमेंट करून मला नक्की सांगा. तर सॉक्स इकडे तिकडे पडतात आणि जेव्हा आपल्याला आयत्या वेळी पाहिजे असतात तेव्हाच नाही मिळत, तर तेव्हा तुम्ही काय करू शकतात, 2 सॉक्सची अशी व्यवस्थित जोडी घ्यायची आहे. असं वाळलेले चोळलेले नको आहेत, व्यवस्थित करायचे आहे सरळ. त्यानंतर बघू शकता या पद्धतीने दोन्ही साईड मॅच करायच्या आहेत बरोबर. आणि जी पायाकडची बाजू असते ती तुम्हाला असं गोल फोल्ड करत न्यायची आहे, अशी गोल फोल्ड करत न्यायची आहे. तुम्ही सुद्धा ही टिप फॉलो करतात का मला सांगा नक्की. बघू शकता या पद्धतीने. त्यानंतर बाहेरचा जो सॉक्स आहे त्याच्या आतमध्ये हे सगळं टाकायचं आहे या पद्धतीने. बघू शकता अगदी व्यवस्थित सिक्युअर झालेले आहेत आणि याच पद्धतीने तुम्ही करून ठेवलेत तर आणि हे काय होतं, हा जो गोल चेंडूसारखा आकार आणि तो आपल्याला पटकन सापडतो. आणि सॉक्स वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले असले ना, म्हणजे काय होतं, एकावर एक जरी तुम्ही ठेवलेत, एक काढायला गेलात दुसरा पडतो, त्यापेक्षा तुम्ही जर असं करून ठेवलं ना तर ते व्यवस्थितही राहतात आणि वेळच्या वेळी आपल्याला सापडतात सुद्धा. बघू शकताय असं सिक्युअर करून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित राहतात सुद्धा. बघू शकता मी सॉक्स, रुमाल, बऱ्याच गोष्टी अशा करून ठेवते म्हणजे त्या वेळच्या वेळी मला व्यवस्थित सापडतात आणि मला व्यवस्थित ठेवताही येतात त्या. बघू शकता मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही टिप आवडली असेल तर मला एक कमेंट नक्की करा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा. बघू शकता ह्या पद्धतीने मी सगळ्या घड्या करून घेतलेल्या आहेत. ही टिप तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही सॉक्स कसे ठेवतात, तुमच्याकडे जर काही टिप्स असतील तर मला एकीने एक कमेंट करून सांगा. मी सेपरेट त्यावरती व्हिडिओ बनवेल. आणि तुम्हाला माझी ही टिप आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर मैत्रिणींनो, बघू शकता ऑलमोस्ट माझं कपाट लावून झालेलं आहे. इथे साड्या आहेत, ब्लाऊज आहेत, इथे रेग्युलरच्या साड्या ठेवल्या आहेत, इथे रेग्युलरचे कपडे आहेत, इथे शिवमचे शर्ट पॅन्ट वगैरे ठेवलेले आहेत व्यवस्थित. त्यानंतर इथे शिवमच्या पप्पांचे रेग्युलरचे वापरायचे कपडे, बाहेर येण्या जाण्याचे कपडे आणि माझे फुल ड्रेस वगैरे असे ठेवलेले आहेत. इथे स्वेटर अटकवलेलं आहे. त्यानंतर इथे माझ्या सगळ्या नव्या साड्या मी वरती ठेवून दिल्या आहेत, कारण कपाटात खूप जास्ती पसारा होतो आहे माझा, ऑर्गनाईज होत नाही आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळे मग मी बराचसा पसारावरती आवरून, पसारा म्हणण्यापेक्षा नवीन 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 ज्या साड्या होत्या माझ्या त्या सगळ्या ठेवलेल्या आहेत. रात्रीचे 11 वाजले ते सगळं आवरण्यामध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मला एक कमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते. चला तर मग भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.